अरे कुठे गेला होता रे? अरे बॉल आणायला. बॉल काम चुकारेस एक नंबर का. तुझी बायको सुद्धा तुझी साईड घेत होती. चल. अरे मला सांगायचं ना, मी आलो असतो घ्यायला. असं दे. घेतो घेतो मी. तू मला दे चलत. नाही द्या इकडे. चला तुम्ही. नो बॉल. नो बॉल कसला? काय नो बॉल? क्रीजच्या बाहेर पाय बाय वगैरे काही नव्हता. क्रिसच्या हातच होता. कसला नो बॉल? अरे याला काय होतं? नो बॉल. अरे हे काय? चिडते रे. अरे चिडायचं काय याच्यात? काय विचारते मी? हा ते अगं काय झालं माहितीये का, काल विक्रम नाही का ओरडला रम्याला कामावरून, मग हिचं मनच लागे ना ग प्रवासात. तिला सतत असं वाटत होतं की तिने लग्नाला प्रायोरिटी दिली, कामाला प्रायोरिटी दिली नाही. गिल्टी वाटत होतं ग हिला. तेच ना, म्हणजे बघ ना मामी, जीवा किती मनापासून काम करतोय. शिवाय पार्थने बॅनर्जी ग्रुपचं काम सुद्धा हो मिळवलं. ना. माझीच काही इम्प्रुव्हमेंट होत नाहीये ऑफिसमध्ये, म्हणून मग मी ठरवलं की आता कामावरच फोकस करायचा. म्हणून लग्न कॅन्सल केलं आणि मग आम्ही घरी आलो. हो चल चल. अच्छा, म्हणजे तुम्ही जाताना हट्टाने अगदी लग्नाला जायचंय म्हणून गेलात, मग नंतर तुम्हाला अचानक उपरती झाली, मग काय ते गिल्ट वगैरे काय ते वाटलं आणि मग तुम्ही परत आलात. हो, काय खरं बोलता काय खोटं बोलता काय कळतच नाही. खरंच आहे ना. खरंच सांगते मानी. रम्या, एकतर मामा तुला ओरडला म्हणून मला असं वाटलं होतं की तू काम संपवून जाशील, ते तर तू केलंच नाहीस. आणि मग तिकडे गेल्यावर तुला गिल्ट आलं, आणि बाहेर गेल्यावरही तुम्ही मुलं काम करूच शकता की, लॅपटॉप असेलच ना बरोबर. नाही कुठे लॅपटॉप नेलाच नव्हता ना इथेच आहे. बरोबर. म्हणून तर परत आलो आम्ही. चल करूयात, तू खूप चल. काम आहे मला. मी आशासाठी विचारते, दुपारचं जेवण मी माझ्यासाठी आणि आशासाठी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे. तुम्ही अशा अचानक येणार हे मला माहित नव्हतं ना, त्यामुळे तुम्हाला धरलं नव्हतं जेवणात. ठीक आहे, आम्हाला तशी भूक नाहीये, आमचं पोट भरलंय. भरलंय, पोट भरलंय. तू घे खाऊन. काम कर आधी, चल. कशाने पोट भरलं या दोघींचं काय माहित. ही अशी चाक तुटलेली बॅग घेऊन गेली होती रम्या. बात नंदिनीला दुखवायचं नाहीये, बिकॉज आय लव्ह हर. आपल्याला याही पेक्षा काहीतरी मोठा पुरावा हाती लागू शकतो, जो पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं तिकीट असू शकतं. तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंयस की नाही? मला भीती वाटते अगं. अरे बोलून मोकळं व्हायचं, जसं तू मला बोलला होता. जोपर्यंत माझ्या मनात साचलेलं मी बोलून मोकळी होत नाही ना, तोपर्यंत आपलं भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाही.